जिहादला प्रोत्साहन दिल्याशिवाय ह्यांचे MIM नावाची ती दहशतवादी संघटना मोठी होणारच नाही. पंतप्रधान यांनी देशाच्या नागरिकांना आवाहन केलंय, फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन नाही केलेलं आहे. आणि म्हणून आतंकवाद्यांमध्ये आणि ह्या MIMच्या लोकांमध्ये फरकच राहिला नाहीये ना. ज्या निदा खानवर कॉर्पोरेट जिहादचा आरोप आहे, त्याला लपवणारा जो कॉर्पोरेटर आहे त्याचं घर तोडायचं नाही का की तिथे सत्यनारायणाची पूजा घालायची. देशावरचं संकट हे फक्त भारतीय जनता पक्षावर संकट येणार आहे का? सगळ्यांवरच येणार आहे, नागरिक म्हणून येणार आहे. देशाचे पंतप्रधान हे देश हितासाठी आवाहन करतात. नमस्कार, आपल्यासोबत आहेत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे. सर्वप्रथम महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. इम्तियाज जलील यांनी जे अनधिकृत बांधकाम पाडलं गेलं मतीन यांचं, त्याच्यावर सांगितलं की आम्ही याच्यापेक्षा मोठं बांधकाम करून दाखवू. बघा, हे लोकांना जिहादला प्रोत्साहन दिल्याशिवाय ह्यांचे MIM नावाची ती दहशतवादी संघटना मोठी होणारच नाही. शेवटी जो निदा खानला जिने संरक्षण दिलं, तिला ठेवलं, त्या MIMच्या त्यांच्या त्या नगरसेवकाला संरक्षण हे लोक देतात. म्हणजे जिहादला हे लोक समर्थन करतात. म्हणजे मी जे काय बोललो ते चुकीचं बोललो नाही, ती आतंकवादी संघटना आहे. जिहादला कोण समर्थन करतं? आतंकवादी करतात. आणि म्हणून आतंकवाद्यांमध्ये आणि ह्या MIMच्या लोकांमध्ये फरकच राहिला नाहीये ना. फरकच राहिला नाहीये. म्हणून जसं आतंकवादी करणारे ज्या काही संघटना आहे त्यांना आपण बॅन करतो, तसं ह्यांची नोंदणी रद्द करा. ही अशी राजकीय पक्ष वागत नाहीत. आता ज्या निदा खानवर कॉर्पोरेट जिहादचा आरोप आहे, त्याला लपवणारा जो कॉर्पोरेटर आहे त्याचं घर तोडायचं नाही का की तिथे सत्यनारायणाची पूजा घालायची. म्हणून प्रशासनाने केलेली कारवाई, आदरणीय मुख्यमंत्री केलेली कारवाई ती योग्यच आहे. उलटा आमची अपेक्षा होती ह्या इम्तियाज जलीलने समर्थन करायला पाहिजे की नाही, आमच्यातला कोणी अगर जिहाद करत असेल तर त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, ही भूमिका इम्तियाज जलीलने घेतली पाहिजे. पण ते घेणार नाही, कारण ते जिहादीच आहेत सगळे. आजच्या मंत्रालयाच्या बैठकीसाठी आपण पायी चालत आलात, त्याच पद्धतीने मुख्यमंत्री सुद्धा बाईक वरून आले. काय संदेश देण्याचा सांगाल आपण या माध्यमातून? आम्ही ज्या देशात राहतो त्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे आमच्या कुटुंब प्रमुखांनी आम्हाला आवाहन केलं आहे, अपील केलेलं आहे. आणि म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्या अपील किंवा त्या आव्हानाचा सन्मान करणं. शेवटी देशाचे पंतप्रधान हे देश हितासाठी आवाहन करतात, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आवाहन करतात, देशाच्या नागरिकांचं भविष्य सक्षम करण्यासाठी आवाहन करतात. आणि त्या आव्हानाला सन्मान करणं, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं. आणि म्हणूनच आदरणीय मुख्यमंत्रीपासून आम्ही सगळेजणच त्या आव्हानाच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढची वाटचाल करतोय. याच पद्धतीनं मेट्रोवरून सुद्धा काही आमदार प्रवास करतात. तुम्ही जनतेला आणि विरोधकांना काय सांगाल? कारण विरोधक या गोष्टीचं सुद्धा भांडवल करतात किंवा एकंदरीत स्टंटबाजी आहे सरकारची असं म्हणत आहे. बघा, मुळामध्ये ही वेळ राजकारणाची नाही. पंतप्रधान यांनी देशाच्या नागरिकांना आवाहन केलंय, फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन नाही केलेलं आहे, किंबहुना NDAच्या कार्यकर्त्यांना आवाहन नाही केलेलं आहे. देशाच्या नागरिकांना आवाहन केलेलं आहे. म्हणून देशाच्या प्रत्येक नागरिकांनी, मग तो कुठल्याही पक्षाचा सदस्य असला तरी, त्यांनी देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आवाहन हे आमच्या हिताचं आहे. उद्या देशावरचं संकट हे फक्त भारतीय जनता पक्षावर संकट येणार आहे का? सगळ्यांवरच येणार आहे, नागरिक म्हणून येणार आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पद्धतीने पाहावं. ही वेळ राजकारणाची मुळीच नाही. आणि म्हणून आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगेन, जेव्हा कुटुंब प्रमुख आणि देशाचे पंतप्रधान आपल्याला काय आवाहन करतात, आपण सकारात्मक पद्धतीने घ्यावं. प्रत्येक दिलेलं आव्हान हे आपलं हिताचं आहे, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे आणि त्याची अंमलबजावणी जनतेने करावी. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सिंधुरत्न योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेला आहे, काय सांग? नाही, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडत असतानाच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकणातल्या महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिला होता की सिंधुरत्न योजना आम्ही परत सुरू करू. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सिंधुरत्न 2.0 ही योजना पुढच्या 3 वर्षासाठी दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी 400 कोटीची तरतूद केलेली आहे. त्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीला त्या योजनेचा अध्यक्ष केलेला आहे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून. आणि आता ह्या योजना माध्यमातून ह्या दोन्ही जिल्ह्याचा विकास आमचं महायुतीचं सरकार करेल. धन्यवाद सर.